जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 7 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही लोकांचे नागरिकत्वाचे अधिकार याविषयीची माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रहो, भारतीय संविधानातील कलम 7 हे नागरिकत्वासंबंधी अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. हे विशेषतः भारताच्या फाळणीच्या काळात पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींविषयी तरतूद करते. कलम 7 असे सांगते की 1 मार्च 1947 नंतर जी व्यक्ती भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली ती व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाणार नाही. म्हणजेच पाकिस्तानात कायमस्वरूपी राहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही. परंतु जर अशी व्यक्ती पुन्हा भारतात परत आली असेल आणि तिला परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न म्हणजेच पुनर्वसन किंवा कायम परतण्याचा परवाना मिळाला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरू शकते. 1947 साली भारताची फाळणी झाली आणि 2 देश निर्माण झाले, भारत आणि पाकिस्तान. त्यावेळी लाखो लोकांनी धर्माच्या आधारावर स्थलांतर केले. या गोंधळाच्या परिस्थितीत कोणाला भारतीय नागरिक मानायचे यासाठी संविधानात भाग 2 कलम 5 ते 11 अंतर्गत तरतुदी करण्यात आल्या. त्यामध्ये कलम 7 विशेषतः पाकिस्तानात गेलेल्या लोकांसाठी आहे. कलम 7 चे मुख्य उद्दिष्ट असे आहे की फाळणीनंतर नागरिकत्वाचा प्रश्न स्पष्ट करणे, पाकिस्तानात गेलेल्या लोकांची कायदेशीर स्थिती निश्चित करणे, तसेच भारतात परत आलेल्यांसाठी अटी ठरवणे. थोडक्यात सांगायचे म्हणजे 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती भारतीय नागरिक ठरत नाहीत, परंतु योग्य परवानगीने भारतात परत आल्यास त्यांना नागरिकत्व मिळू शकते. मित्रहो, भारतीय संविधान कलम 7 संबंधी किमान 10 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कलम 7 कशाशी संबंधित आहे? ए. मूलभूत अधिकार. बी. नागरिकत्व. सी. राज्यघटनेची दुरुस्ती. डी. आपत्कालीन तरतुदी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नागरिकत्व. भारतीय संविधानातील कलम 7 हे पाकिस्तानला स्थलांतर केलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. कलम 7 विशेषतः पाकिस्तानला स्थलांतर केलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाबाबत तरतूद करते. 1947 साली भारताची फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान अशी 2 राष्ट्रे निर्माण झाली. त्या काळात लाखो लोकांनी स्थलांतर केले. या परिस्थितीत कोणाला भारतीय नागरिक मानायचे यासाठी संविधानात विशेष तरतुदी करण्यात आल्या. त्यापैकीच एक म्हणजे कलम 7. 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतर केलेली व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाणार नाही. म्हणजेच जर एखादी व्यक्ती फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये राहण्यासाठी गेली असेल तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू होताना ती व्यक्ती भारतीय नागरिक राहणार नाही. कलम 7 हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या लोकांच्या भारतीय नागरिकत्वावर मर्यादा घालणारे आणि त्याचवेळी योग्य परवान्याने परत आल्यांना संधी देणारे कलम आहे. प्रश्न क्रमांक 2. कलम 7 कोणत्या लोकांबाबत लागू होते? ए. भारतात जन्मलेल्या सर्व नागरिकांबाबत. बी. परदेशात राहणाऱ्या भारतीयांबाबत. सी. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या लोकांबाबत. डी. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांबाबत. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या लोकांबाबत. कलम 7 हे फाळणीच्या काळात भारतातून पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या लोकांबाबत लागू होते. हे कलम अशा लोकांचे नागरिकत्व निश्चित करते. ते भारतीय नागरिक राहतील की नाही आणि परत आल्यास कोणत्या अटींवर नागरिकत्व मिळेल. कलम 7 खालील हे 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेले लोक. जे लोक 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेले त्यांना सामान्यतः भारतीय नागरिक मानले जात नाही. म्हणजेच फाळणीनंतर जे लोक स्वेच्छेने पाकिस्तानात गेले त्यांनी भारतीय नागरिकत्व गमावले असे मानले जाते. म्हणजेच भारतीय संविधानातील कलम 7 हे पाकिस्तानात स्थलांतरित केलेल्या मायग्रेशन टू पाकिस्तान च्या काही लोकांच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 3. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या व्यक्तींविषयी कलम 7 काय सांगते? ए. ते स्वयंचलित भारतीय नागरिक ठरतात. बी. त्यांना नागरिकत्व मिळत नाही. सी. त्यांना मतदानाचा हक्क मिळतो. डी. त्यांना विशेष सवलती मिळतात. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यांना नागरिकत्व मिळत नाही. भारतीय संविधान कलम 7 हे भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले. हे कलम विशेषतः 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या व्यक्तींबाबत नागरिकत्वाची तरतूद करते. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेले लोक
जे लोक 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेले त्यांनी स्वेच्छेने भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतर केले असे गृहीत धरले जाते. अशा व्यक्तींना भारतीय नागरिक मानले जाणार नाही, म्हणजेच त्यांनी भारतीय नागरिकत्व गमावले असे समजले जाते. परंतु कलम 7 मध्ये एक महत्त्वाचा अपवाद आहे. जर एखादी व्यक्ती पाकिस्तानात जाऊन आल्यानंतर भारत सरकारकडून पुनर्वसन किंवा कायमस्वरूपी परत येण्याची परवानगी परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न घेऊन भारतात परत आली तर ती व्यक्ती पुन्हा भारताची नागरिक होऊ शकते. अशावेळी त्या व्यक्तीस कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामधील अटी लागू होतात. म्हणजेच कलम 7 नुसार 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळत नाही, परंतु त्यांनी कायदेशीर परवानगी घेऊन भारतात कायमस्वरूपी परत आल्यास त्यांना पुन्हा नागरिकत्व मिळण्याची संधी दिली जाते. प्रश्न क्रमांक 4. पाकिस्तानात स्थलांतरित झालेली व्यक्ती परत भारतात आल्यास नागरिकत्व कसे मिळू शकते? ए. कोणतीही अट नाही. बी. फक्त मतदान करून. सी. कायद्याने ठरविलेल्या अटी पूर्ण करून. डी. पंतप्रधानांच्या परवानगीने. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कायद्याने ठरविलेल्या अटी पूर्ण करून. कलम 7 आणि कलम 6 या तरतुदींनुसार फाळणीच्या काळात पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींना काही अटींवर पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळू शकते. 1 मार्च 1947 नंतर जे लोक भारतातून पाकिस्तानात गेले त्यांना सामान्यतः भारतीय नागरिक मानले जात नाही. कलम 7. पण जर अशी व्यक्ती नंतर भारतामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी परत आली तर तिला पुन्हा नागरिकत्व मिळण्याची संधी आहे. 1. भारत सरकारची परवानगी आवश्यक. त्या व्यक्तीने भारतात परत येताना परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न घेतलेली असावी. ही परवानगी नसल्यास नागरिकत्वाचा दावा मान्य होत नाही. 2. कलम 6 अंतर्गत पात्रता. परत आलेल्या व्यक्तीला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामधील अटी पूर्ण कराव्या लागतात. कलम 6 नुसार ती व्यक्ती किंवा तिचे आईवडील किंवा आजोबा आजी भारतात जन्मलेले असावेत, ब्रिटिश भारताच्या हद्दीत. ती व्यक्ती भारतात ठराविक कालावधीसाठी वास्तव्यास असावी आणि नागरिकत्वासाठी नोंदणी आवश्यक असू शकते. पाकिस्तानात स्थलांतरित झालेली व्यक्ती थेट नागरिक होत नाही, तर तिला भारत सरकारची अधिकृत परवानगी आणि कलम 6 मधील पात्रता अटी पूर्ण कराव्या लागतात. अशा प्रकारे कलम 7 अपवाद म्हणून नागरिकत्वाची संधी देते, पण अंतिम अधिकार व प्रक्रिया कलम 6 नुसार ठरते. प्रश्न क्रमांक 5. कलम 7 हे कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे? 1857चे स्वातंत्र्यसमर, भारताची फाळणी, पार्टिशन, आपत्कालीन काळ 1975, स्वातंत्र्य चळवळ. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताची फाळणी, पार्टिशन. कलम 7 हे थेट पार्टिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताची फाळणी 1947 या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्याचवेळी देशाचे 2 भाग झाले, भारत आणि पाकिस्तान. फाळणीमुळे लाखो लोकांनी आपापल्या धार्मिक आधारावर सीमा ओलांडून स्थलांतर केले. हिंदू व शीख भारतात आले तर अनेक मुस्लिम पाकिस्तानात गेले. या प्रचंड स्थलांतरामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला: कोणाला भारतीय नागरिक मानायचे? फाळणीनंतर काही लोक भारतातून पाकिस्तानात गेले, काही लोक परत भारतात आले. म्हणूनच संविधान तयार करताना ठरवावे लागले की पाकिस्तानात गेलेल्यांचे भारतीय नागरिकत्व कायम राहील का? परत आल्यास त्यांना नागरिकत्व कसे द्यायचे? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कलम 7 तयार करण्यात आले. आणि कलम 7 नुसार 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिक मानले जाणार नाही, परंतु त्यांनी भारत सरकारची परवानगी घेऊन कायमस्वरूपी परत आल्यास त्यांना पुन्हा नागरिकत्व मिळू शकते. कलम 6 अंतर्गत. म्हणजेच कलम 7 हे फाळणीमुळे झालेल्या स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर तयार झालेले विशेष तरतूद आहे. कलम 7 हे 1947 मधील भारताच्या फाळणीशी थेट संबंधित आहे. फाळणीमुळे निर्माण झालेल्या नागरिकत्वाच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हे कलम संविधानात समाविष्ट करण्यात आले. प्रश्न क्रमांक 6. कलम 7 मधील तरतूद कोणत्या तारखेपासून लागू होते? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 1 मार्च 1947, डी. 2 ऑक्टोबर 1947. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 मार्च 1947. कलम 7 मधील ही तरतूद 1 मार्च 1947 या तारखेपासून लागू मानली जाते. 1 मार्च 1947 हीच तारीख का निश्चित केली?
तर 1947 मध्ये भारताच्या फाळणीपूर्वी देशात सांप्रदायिक तणाव आणि दंगली वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोकांनी स्थलांतर सुरू केले. म्हणूनच संविधान निर्मात्यांनी 1 मार्च 1947 ही महत्त्वाची कट ऑफ तारीख ठरवली. या तारखेनंतर जो कोणी भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाला त्याच्यावर कलम 7 लागू होते. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेली व्यक्ती भारतीय नागरिक मानली जात नाही, परंतु जर ती व्यक्ती भारत सरकारची कायमस्वरूपी परत येण्याची परवानगी परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न घेऊन भारतात परत आली तर तिला पुन्हा नागरिकत्व मिळू शकते. कलम 6 अंतर्गत कलम 7 मधील तरतूद 1 मार्च 1947 पासून लागू होते. ही तारीख फाळणीपूर्व स्थलांतराच्या संदर्भात ठरवण्यात आली आणि नागरिकत्वाचा प्रश्न स्पष्ट करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 7. कलम 7 अंतर्गत कोणाला भारतीय नागरिक मानले जाणार नाही? ए. भारतात जन्मलेली व्यक्ती. बी. पाकिस्तानात स्थलांतरित झालेली व्यक्ती. सी. भारतात स्थायिक झालेली व्यक्ती. डी. सरकारी अधिकारी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पाकिस्तानात स्थलांतरित झालेली व्यक्ती. कलम 7 हे 1947च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले. या कलमानुसार काही विशिष्ट व्यक्तींना भारतीय नागरिक मानले जाणार नाही. 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेली व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाणार नाही. जी व्यक्ती 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली तिने स्वेच्छेने भारत सोडला असे गृहीत धरले जाते. अशा व्यक्तीला भारतीय नागरिक मानले जाणार नाही, कारण ही तरतूद पार्टिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताची फाळणी या घटनेशी संबंधित आहे. फाळणीनंतर लाखो लोकांनी सीमा ओलांडली. काही लोक भारतातून पाकिस्तानात कायमचे स्थायिक झाले, त्यामुळे त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण झाला. संविधानाने स्पष्ट केले की 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेल्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. जर अशी व्यक्ती पाकिस्तानात गेल्यानंतर भारत सरकारकडून परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न म्हणजेच कायमस्वरूपी परत येण्याची परवानगी घेऊन भारतात परत आली तर ती व्यक्ती कलम 6 अंतर्गत पुन्हा नागरिकत्वासाठी पात्र ठरू शकते. म्हणजेच 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेली व्यक्ती भारतीय नागरिक मानली जाणार नाही, परंतु कायदेशीर परवानगी घेऊन परत आल्यास तिला नागरिकत्व मिळू शकते. प्रश्न क्रमांक 8. पाकिस्तानातून परत भारतात आलेल्या व्यक्तीसाठी कोणत्या प्रकारची परवानगी आवश्यक होती? ए. विशेष परवाना, परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न. बी. पासपोर्ट. सी. मतदान ओळखपत्र. डी. आधार कार्ड. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विशेष परवाना, परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न. कलम 7 नुसार 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या व्यक्तीला भारतात परत येऊन नागरिकत्व मिळवायचे असल्यास विशेष प्रकारची सरकारी परवानगी आवश्यक होती. म्हणजे परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न, कायमस्वरूपी पुनर्वसन किंवा कायमस्वरूपी परत येण्याची परवानगी ही परवानगी भारत सरकारकडून दिली जात असे. फाळणीनंतर मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले, त्यामुळे कोण कायमचे पाकिस्तानात गेले, कोण तात्पुरते गेले आणि पुन्हा भारतात राहू इच्छितात हे निश्चित करण्यासाठी सरकारने परवाना म्हणजे परमिट प्रणाली लागू केली. परंतु जर व्यक्तीने योग्य परवानगी घेतली नसेल तर तिला भारतीय नागरिक मानले जात नव्हते आणि परवानगी घेतल्यास त्या व्यक्तीला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंतर्गत नागरिकत्वासाठी पात्रता मिळत असे. म्हणजे पाकिस्तानातून परत भारतात आलेल्या व्यक्तीसाठी परमिट फॉर रिसेटलमेंट ऑर परमनंट रिटर्न हीच महत्त्वाची आणि अनिवार्य परवानगी होती. ही परवानगी घेतल्याशिवाय त्या व्यक्तीस भारतीय नागरिकत्वाचा हक्क मिळत नव्हता. प्रश्न क्रमांक 9. कलम 7 हे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आहे? ए. भाग 1 संघ व त्याचा प्रदेश. बी. भाग 2 नागरिकत्व. सी. भाग 3 मूलभूत अधिकार. डी. भाग 4 राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. भाग 2 नागरिकत्व. कलम 7 हे भाग 2 म्हणजे पार्ट 2 नागरिकत्व यामध्ये समाविष्ट आहे आणि भारतीय संविधानाचा भाग 2 हा पूर्णपणे नागरिकत्वाशी संबंधित आहे. भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 या कलमांचा समावेश आहे. या सर्व कलमांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी नागरिकत्व कोणाला मिळेल याबाबतच्या तरतुदी आहेत. भारतीय संविधान भाग 2 मधील कलम 5 भारतात राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व, कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेल्या स्थलांतरितांचे नागरिकत्व, कलम 7 भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व, कलम 8 परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांचे नागरिकत्व, कलम 9 परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास परिणाम, कलम 10 व 11 नागरिकत्वाबाबत संसदेला अधिकार.
त्यामुळे कलम 7 हे नागरिकत्व निश्चित करणाऱ्या भाग 2 मध्ये येते. कलम 7 हे भारतीय संविधानाच्या भाग 2 म्हणजे नागरिकत्वमध्ये आहे. हा भाग स्वातंत्र्याच्या वेळी नागरिकत्व निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 10. कलम 7 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? ए. सर्वांना मतदानाचा हक्क देणे. बी. नागरिकत्वाचे नियम स्पष्ट करणे. सी. स्थलांतरितांच्या नागरिकत्वाविषयी तरतूद करणे. डी. राज्यांच्या सीमा निश्चित करणे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. स्थलांतरितांच्या नागरिकत्वाविषयी तरतूद करणे. कलम 7 हे भारताच्या स्वातंत्र्य व फाळणीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आले. याचे मुख्य उद्दिष्ट 1947 मधील स्थलांतरामुळे निर्माण झालेल्या नागरिकत्वाच्या प्रश्नांचे निराकरण करणे हे आहे. 1947 मध्ये झालेल्या पार्टिशन ऑफ इंडियामुळे लाखो लोकांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थलांतर केले. काही लोक कायमचे पाकिस्तानात गेले, काही लोक नंतर पुन्हा भारतात परत आले. यामुळे नागरिकत्वाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला. यामुळे कलम 7 चे मुख्य उद्दिष्ट असे आहे की 1. नागरिकत्वाची स्पष्टता करणे, म्हणजे 1 मार्च 1947 नंतर पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींना भारतीय नागरिक मानले जाणार नाही हे स्पष्ट करणे. 2. स्वेच्छेने देश सोडणाऱ्यांची स्थिती निश्चित करणे, म्हणजे जे लोक स्वेच्छेने पाकिस्तानात स्थायिक झाले त्यांचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येईल. 3. अपवादाची तरतूद ठेवणे, म्हणजे जर अशी व्यक्ती भारत सरकारची अधिकृत परवानगी घेऊन कायमस्वरूपी परत आली तर तिला पुन्हा नागरिकत्वाची संधी देणे, कलम 6 अंतर्गत. 4. प्रशासनिक सुव्यवस्था राखणे, म्हणजे फाळणीनंतर निर्माण झालेल्या गोंधळात नागरिकत्व निश्चित करण्यासाठी स्पष्ट कायदेशीर चौकट निर्माण करणे. कलम 7 चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे फाळणीच्या काळात पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाची स्थिती निश्चित करणे आणि आवश्यक त्या अपवादांसह कायदेशीर स्पष्टता निर्माण करणे. हे कलम भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 7 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही लोकांचे नागरिकत्वाचे अधिकार याविषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली. त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 8 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार याची सविस्तर माहिती आपण प्रश्नावलीमधून पाहणार आहोत. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय संविधान.